आज लवकर सकाळी उठून हेअर वॉश करून घेतला आणि सर्व घर स्वच्छ करून घेतलं, कारण आज मला करायची होती देवपूजा. ज्या दिवशी घरामध्ये देवपूजा होईल त्या दिवशी घरामध्ये धूपदीपांचा सुगंध दरवळत असतो आणि पूर्ण वातावरण मंगलमय राहतं आणि दिवसभर प्रसन्न वाटतं. देवपूजा झाल्यानंतर सासूबाईंचा उपवास होता म्हणून त्यांच्यासाठी खिचडी केली. मग सर्वजण कामाला गेल्यानंतर मी ही खिचडी आणि चहाचा नाश्ता करून घेतला, कारण इथून पुढे बरीचशी कामे करायची होती आणि ती कामे करण्याकरता मला स्फूर्ती हवी होती. आज सकाळीच बाहेर कडक ऊन पडलं होतं. मग ही आणली होती गावाकडून वाळवलेली हरभऱ्याची भाजी. मग तिला थोडंसं ऊन देऊन टाकलं. शिव उठायच्या आधी मला त्याच्या नाश्त्याची तयारी करायची होती म्हणून मी उपमा करायला घेतला. आणि उपमा करताना कांदा चिरायला लागले तर त्यावेळेस लक्षात आलं की चाकूची धार संपली आहे. मग मी अशा प्रकारे चाकूला धार करून घेतली आणि खरंच चांगली धार झाली होती. तुम्ही ट्राय करून बघा. तोपर्यंत इकडं माझं पिलू उठून बसलं होतं. मग उपमा होईपर्यंत त्याला थोडंसं दूध दिलं. असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला नक्की सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.